चला वैभव ठरला मॅन ऑफ द मॅच आणि त्याला देऊया आपण 1000 रुपयाचं प्राइज आणि संघाला 500 रुपये। भूषण चौधरी आणि भावड्या यांच्याकडून 500 रुपये संघासाठी आलेत। चला शेलगाव संघ वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट पास क्षेत्ररक्षणासाठी मुकलिश 11 गोरेगाव संघाला आमंत्रित केले आणि या सामन्यामध्ये वैभव ठरला मॅन ऑफ द मॅच आणि त्याला देणं होतं आपण प्राइज त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि संघासाठी एकूण 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलेले आहे। तर साबीरभाई बुबेरे यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यावी। वैभव आहेत मॅन ऑफ द मॅच। गोलंदाजी आणि फलंदाजी अप्रतिम राहिली, अष्टपैलू कामगिरी वैभव यांची पाहायला मिळाली आणि सन्माननीय साबीरभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच आणि संघासाठी 500 रुपये आणि वैभवसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे। गोलंदाजी करताना 4 विकेट मिळवले आणि बॅटिंग करताना 15 धावांची खेळी केली। वैभव आहेत मॅन ऑफ द मॅच ही न्यूज आहे प्रेझेंटेशन बॉक्स मधून। अतिशय चांगला खेळ वैभव यांचा पाहायला मिळाला आणि नौजवान पाशाने या संघाच्या विजयामध्ये अतिशय मोलाची भूमिका वैभव यांची पाहायला मिळाली आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच। धन्यवाद। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात। थँक्यू मुकलेश 11 गोरेगाव बनाम माऊली 11 शिल यांच्यामध्ये ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन। आपण ऐकूया पुन्हा एकदा याच परिसराचा बुलंद आवाज तुषारजी शिंदे। धन्यवाद योगेशजी आणि धन्यवाद प्रथमेशजी ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं। द्विभाषिक समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं। महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आणि संपूर्ण देशाची राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं। पहिला बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये आणि इथे मात्र अप्रतिम टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं। बॅकफुटला जात असताना जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय 4 धाव्यांकरता क्रिकेटचा क्लास चौकार। राईट आर्म ऑन द विकेट यावेळेस लॉफ्ट केला होता बॉलला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत। 1 धाव प्राप्त होईल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड। भूषण यांनी सुरुवात दर्जेदार केली आहे। सामन्याची जबरदस्त सुरुवात, अतिशय चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, चौकार आलाय। माऊली 11 सीड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत। त्यांच्या विरोधामध्ये मुकलेश 11 गोरेगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। ज्यावेळेस देखील ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल करेल आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे। प्रयत्नांचे मात्र पूर्ण मार्क मिळतील। 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या। सहज बॉल अडवू शकले असतील दुसरे क्षेत्ररक्षक, परंतु तिथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली क्षेत्ररक्षकाने। ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॉलच्या दिशेने खूप वेगाने गेले होते, कोसळले तिथे, परंतु बॉलला सोडलं नाही आणि 2च धावा इथे प्राप्त होतील। यजमान संघ मैदानावरती खेळतोय।
मुकलिश 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली 11 सीड 7 धावा धावपलकावरती आहेत। इंजुरी तिथे जास्त आहे। ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॉलला गॅदर करत असताना चेस्ट वरती खूप जोरात ते आदळले। अंतिम क्षणी तुम्ही पाहिलं तर सेवन रन्स 7 विदाउट लॉस 7 धावा धावपलकावरती आहेत आणि सर्वजण लहान मुलं आतमध्ये जाऊ नका विनंती आहे। लहान मुलं छोटे बच्चे अंदर ना जाइए आपसे दरख्वास्त है। त्या खेळाडूला बाहेर पाठवा ही विनंती आहे। अतिरिक्त रिस्क तुम्ही घेऊ नका ही विनंती आहे। लहान मुलं छोटे बच्चे आपसे रिक्वेस्ट है आप प्लीज बाहर आइए सभी लोग। आणि दुखापत तिथे जास्तीच आहे हेच भासतंय। विनंती खेळाडूला आपल्याला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर मैदान सोडा, अदरवाइज आपण खेळू शकता, परंतु कम्फर्टेबल जर असेल तरच खेळा। अखिल सैक तिथे होते आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहेत। 7 रन्स विदाउट लॉस 7 धावा धावपलकावरती 5 षटकांची मॅच आणि पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आहे। एका बाजूने मुकलिश 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली 11 सीड अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे। 7 धावा धावपलकावरती आहेत। 7 विदाउट लॉस माऊली 11 सीड आणि त्यांच्या विरोधामध्ये मुकलिश 11 गोरेगाव। बॅटिंग साठी अमोल आणि भूषण ही जोडी मैदानावरती आहे। गोलंदाज दिनेश। राईट आर्म राउंड द विकेट, लेफ्ट आर्मच्या दिशेने डीप ड्रिफ्ट झालेला हा बॉल आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग रिजनला, खूप उंच हवेमध्ये गेला होता आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे। हा चौकार। वसूल केलाय। पुढचा बॉल बॅटचा एज, इथे संधी आहे गली रिजन मध्ये, सेल टिपलाय आणि आली सफलता। अमोल माघारी परततील। पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात माऊली 11 सीड संघाला फलंदाज बाद। बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान, जर बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान, बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान, जर बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान। थँक्यू। जे खेळाडू इंजर्ड झाले होते अखिल त्यांच्याकडे झेल गेला, चांगला झेल त्यांनी टिपलेला आहे, ही देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। अखिल थोडेसे इंजुर्ड झाले होते परंतु आता त्याने एक झेल देखील टिपलाय। इंजर्ड झाल्यानंतर मात्र सुरक्षित आहेत मैदानावरती, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नवीन फलंदाज थोडंसं लवकर मैदानावरती चला, वेळेच्या आपल्याकडे मर्यादा आहेत। गौरव मैदानावरती दाखल होतील। 11 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। भूषण आणि गौरव ही जोडी मैदानावरती। गोलंदाजी ट्रॅकवरती दिनेश आहेत आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधला बाकी आहे। गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती। 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल या षटकामधला। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे। 11 धावा।
हा बॉल कमालीचा पाहायला मिळाला. अँगलने मात्र ऑप्शनच्या आणखी जास्त बाहेर गेला. पडल्यावरती षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 11. 11 विदाउट लॉस ऑफ द 1 विकेट. शेवटचा बॉल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऑप्शनच्या बाहेर अँगलनं बॉल गेला राईट अप राऊंड द विकेट आणि 11 धावा धाव फलकावरती एका षटकाचा खेळ पूर्ण झाला. 11 विदाउट लॉस. चला स्पीडअप करा मित्रांनो, खूप जास्त अतिरिक्त वेळ तुम्ही घेताय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपणाला विनंती आहे, थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. आणि मंचावरती जर तुम्ही पाहिलं तर बुब्बेरे परिवारातील अनेक सारे मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि वन स्टेप टुवर्ड्स युनिटी, एकीचं बळ काय असतं हे तुम्हाला गोरेगावला आल्यावरती नेहमी पाहायला मिळेल. आणि त्यासाठी सर्वांचं कौतुक आहे. मी खास करून शाहबाज चाचा बुबेरे यांचं कौतुक करेल, कारण आधारस्तंभ आहेत या सर्वाचे आणि अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी. गोरेगावमध्ये स्पर्धेचं आयोजन म्हटलं की आधारस्तंभ म्हणून शाहबाज चाचा बुबेरे यांचं नाव नेहमी घ्यावं लागेल. 11 रन्स, 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस मात्र वाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. आणि कॉमेंटेटर साठी ज्या वेळेस नवीन समालोचक या ठिकाणी दाखल होत आहेत त्यावेळेस आमचे बाबूभाई बुबेरे नेहमी त्यांचं योगदान कॉमेंटेटर साठी या ठिकाणी नेहमीच असतं. त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक आहे. 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 लॉस ऑफ द 1 विकेट. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. अप्रतिम फटका आडव्या बॅटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय. जबरदस्त फटका, षटकार. शेक्सपियरने म्हटलं की नावामध्ये काय असतं, परंतु भूषण आपल्या नावासारखी कामगिरी करतायत. आपल्या संघाचं भूषण आहेत आणि सीड संघासाठी निश्चित भूषण अतिशय जबरदस्त कामगिरी करतात. षटकार त्याने ठोकले. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 11 धावा आतापर्यंत 3 बॉल मध्ये भूषण यांनी बनवल्यात वैयक्तिक. ऑस्ट्रेलियाच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल. तिथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. थोडीशी अँगलने आली बॅकलिप. ऍक्शन रिप्ले त्या गोष्टीचं पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल आपल्या स्क्रीनवरती रिप्ले देखील तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॅकफुटला गेले. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब. धावबाद होऊ शकतात. फेकी खराब आहे आणि एका धावेचे रूपांतर मे बी आता 2 धावेंमध्ये देखील झालंय. खराब फेकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण जितकं चांगलं होतं ना तेवढीच फेकी खराब पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये झालं. ओमसाई एमटीसी लाईव्हची टीम एकदम सज्ज असते. रिप्ले खूप म्हणजे एखादी गोष्ट तोंडामधून गेली आणि त्यांनी ती दाखवली नाही असं होणार नाही. कौतुक आहे त्यासाठी. 19 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणखी एक बॉल डॉट आलाय. वीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्रिकेटचा क्लास CLASS भूषण यांच्या बॅट मधून 1 मोर विकेट. षटकार.
बॉल मध्ये 19 धाव्यांची खेळी केली आहे भूषण यांनी. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डाल डाल में पाक पाक सुना होगा लेकिन तू डाल डाल में मार मार हे चित्र मैदानावरती सुरू आहे. 26 धावा धावपलकावरती भूषण यांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे. भूषण बनोटे जबरदस्त कामगिरी करतायत. 7 बॉल मध्ये 19 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. माऊली 11 सीड संघासाठी आदरणीय अनिलजी बेलोटे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी भूषणसाठी यावेळेस देखील ऑन साइडला हा फटका आपण पाहतो. अलंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि यावेळेस चौकार आलाय भूषण यांच्या बॅटमधून. धावपलकावरती धावा आहेत 30. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावपलकावरती. 8 बॉल मध्ये 23 धाव्यांवरती नाबाद आहेत भूषण आणि 0 धाव्यांवरती नाबाद आहेत गौरव. 30 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. स्पीडअप करा विनंती. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 30 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे. अजून देखील 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण आहे आणि यजमान संघानं आता पूर्णपणे दबावामध्ये ठेवलंय या ठिकाणी माऊली 11 सीड संघाने. परंतु मुखलिश 11 गोरेगाव संघ देखील पुनरागमनासाठी ओळखला जातो आणि इथून मात्र पुनरागमन करावं लागेल. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि घरपोच सेवा दिली आहे या ठिकाणी. काऊ फेजला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि या ठिकाणी गौरव 0 वरती बाद. विकेट दाखल झालेत. भूषण यांनी देखील आक्रमण केलं. 8 बॉल मध्ये तब्बल 23 धावा त्यांनी बनवल्या आणि अजून देखील नॉट आउट आहेत मैदानावरती. 30 धावा धावपलकावरती त्यापैकी 8 मध्ये 23 एकट्या भूषणने बनवल्यात. 2.1 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि 30 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज पंकज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूने 2 विकेट जरूर गमावल्या त्या ठिकाणी माऊली 11 सीड संघाने. परंतु भूषण बनवटे क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग केली आहे. बॅटिंग ब्लास्टर ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. भूषण बनोटे बीबी अर्थात बॅटिंग ब्लास्टर आहेत भूषण बनोटे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. इथे मात्र आवश्यकता नव्हती या गोष्टीची. आपण पाहिलं तर भूषण थोडेसे नाखुश जरूर होते या फटक्यावरती. ज्या पद्धतीने हा फटका खेळला त्यांची रिॲक्शन पाहायला मिळाली. आवश्यकता नाहीये. एका बाजूने इतकी सुंदर फलंदाजी सुरू आहे आणि नवीन फलंदाज पहिला बॉल फेस करत असताना तिथे स्विच हिट अटेम्प्ट केला. यावेळेस सक्सेस तर मिळालाय. अप्रतिम फटका. पंकज आपल्या प्लॅन वरती कायम राहिले आणि बॉलला पाठवलंय 6 धाव्यांकरता. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये स्विच नाही तर हा स्वीट हिट पंकजांच्या बॅटमधून षटकार. भाल्या भाल्यांची उडवून झोप आयोजन केलं अलग. ए राबू बेरे दादांनी ठेवलाय आज आमदार चषक छान. आत्मविश्वास खूप जरुरी आहे असं म्हणतात ना. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये खूप छोटी रेषा असते. इथे मात्र कॉन्फिडन्स पाहायला मिळाला या फटक्यामध्ये पंकजांचा आणि स्विच हिट करत असा षटकार त्याने ठोकलाय. दिनेश यांच्यावरती आक्रमण केले. 36 धावा धावपलकावरती आहेत. पंकज आणि भूषण बनोटे ही जोडी मैदानावरती. 36 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चला स्पीडअप करा विनंती आहे. मुखलिश 11 गोरेगाव.
ज्यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबाद होऊ शकतात आणि मे बी झालेत देखील आवश्यकता नव्हती या गोष्टीची आणि बाद झाले त्या ठिकाणी भूषण बनवटे रन आउट विकेट थर्टी 37 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथे मात्र धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे भूषण बनवटे जे चांगल्या लयीत फलंदाजी करत होते ते धावबाद झालेत विकेट या ठिकाणी आली आहे नवीन फलंदाज प्रथमेश मैदानावरती दाखल झालेत नवीन फलंदाज प्रशांत मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती 37 लॉस ऑफ द 3 विकेट गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती धावबाद स्वरूपामध्ये भूषण बनवटे बाद झालेत जे खूप लयीत फलंदाजी करत होते पुढचा बॉल स्विच हिट केलाय आणि यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला आणि कव्हर क्षेत्ररक्षकाला बेट करून बॉल पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडे पंकज यांच्या बॅट मधून आणखी एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक चौकार ज्यावेळेस देखील ऑन साइडला आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत सेल टिपतील आणि पंकज यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी त्यांची पाहायला मिळाली 5 बॉल मध्ये 11 धावा चौथा धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम माऊली 11 सीड संघाला 3 षटकांचा खेळ संपलाय 41 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भाल्यांची उडवून झोप आयोजन केलं अलग भाल्या भाल्यांची उडवून झोप आयोजन केलं अलग बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान जर बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान जर बुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान थँक्यू 41 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला सेकंड राऊंडची पहिली मॅच सिद्धिविनायक इंदगाव आणि तवकीर 11 बदलापूर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा विनंती आहे सिद्धिविनायक इंदगाव संघ आणि तवकीर 11 बदलापूर आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांच्या होतील याची देखील नोंद दोन्ही संघनायकांनी घ्यायची आहे सिद्धिविनायक इंदगाव आणि तवकीर 11 बदलापूर दोन्ही संघांचे संघनायक आपणाला विनंती आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधा टॉस साठी या विनंती आहे 41 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे ज्यावेळेस देखील षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली पहिल्या बॉल वरती आक्रमण 1 मोर विकेट षटकार 6 धावा
प्रशांत यांनी पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं, षटकार ठोकला, लाजवाब टायमिंग, मिड विकेट क्षेत्रामध्ये पूल करत असताना बॉल गुल झाला होता, षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 47 लॉस ऑफ द 4 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गणेश तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटिंग साठी प्रशांत. ज्यावेळेस मात्र बॅकलिप खाली आले, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मे बी बॅट सोबत संपर्क आहे आणि फलंदाज लेग बिफोर विकेट, आउट. Umpire decision is final decision. There will be no argue with umpires. विनंती आहे, रिव्ह्यू नाहीये, पंचाचा निर्णय अंतिम असेल, आयोजकांच्या वतीने सूचना आहे. $47 लॉस ऑफ द 5 विकेट. 47 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. $47 लॉस ऑफ द 5 विकेट. ज्यावेळेस फटका चांगला आहे, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 लॉस ऑफ द 5 विकेट. लॉस ऑफ द 5 विकेट. $48 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय, इथे धावबादची संधी होती, अपील तर झाली आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. 49 लॉस ऑफ दी 5 विकेट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. आणि सहज फलंदाज त्या ठिकाणी पोहोचले होते क्रीज मध्ये. अपील खूप जोरदार झाली होती. 49 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल अद्याप शिल्लक. षटक क्रमांक 4 मधले खूप वेळ या इनिंग मध्ये गेलेला आहे. गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करा, विनंती आहे. मुखलिस 11 गोरेगाव संघ. ज्यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता, फटका चांगला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट झाली आणि या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात माऊली 11 सीड संघाच्या नावावरती 50 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अर्धशतक या ठिकाणी संघात झाले. 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल अद्याप शिल्लक आहे. 50 धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल आणि 51 धावा धावपलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 51 लॉस ऑफ दी 5 विकेट. अतुल आणि केदार ही जोडी मैदानावरती आहे. चला स्पीडअप करा, विनंती आहे. मुखलेश 11 गोरेगाव संघ आपण स्पीडअप करणं गरजेचं आहे. आणि सिद्धिविनायक इंदगाव आणि तवकीर 11 बदलापूर दोन्ही संघांचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न केला जाईल आणि आपण टॉस साठी त्वरित हजर राहायचं ही विनंती आहे. सिद्धिविनायक इंदगाव आणि तवकीर 11 बदलापूर दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे, आपण टॉस साठी त्वरित या ठिकाणी हजर राहायचे.
तवकीर 11 बदलापूर संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत। सिद्धिविनायक इनगाव संघ आपला संघनायक जर वेळेवरती उपस्थित नसेल तर आपला काही बॉलची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल, ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे। हा तर पंचांशी कोणी आर्ग्युमेंट किंवा वाद घातला तर तो खेळाडू किंवा त्या संघाला बाद केलं जाईल, याची नोंद आपण करून घ्या। जर संपूर्ण संघ वादामध्ये सहभागी असेल तर संपूर्ण संघाला बाद केलं जाईल आणि एखाद्या खेळाडूने जर पंचांसोबत वाद घातला तर त्या पर्टिक्युलर खेळाडूला देखील बाद करण्याचा अधिकार कमिटीकडे आहे। यावेळेस हुक करत असताना बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, हवाई प्रहार, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आणखीन एक आमदार चषका मधला दमदार षटकार। अप्रतिम प्रहार केला फलंदाज केदार यांनी, षटकार ढोकला, यशवंत यांच्यावरती आक्रमण आहे। पहिल्या बॉलवरती षटकार, अंतिम षटकाची सुरुवात षटकारानं झाली। 57 धावा धावफलकावरती आहेत, 57 लॉस ऑफ द 5 विकेट। दत्ता कडवसर यांच्यावरती सर्वांचं प्रेम आहे, कुठे जाऊ दे प्रेमाची कमी नाही त्यांच्यासाठी। यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, अंदाज चांगला होता परंतु झेल ड्रॉप झाला, अंतिम क्षणी पकड दिल्ली झाली आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 59 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 59 लॉस ऑफ द 5 विकेट। एकोणसाठ धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत। केदार आहेत बॅटिंग साठी। पुढचा बॉल राइट आर्म राउंड द विकेट, पुन्हा एकदा हुक करतायत डीप स्क्वेअर लेग रीजनला, खाली इलाका, वहा कर दिया धमाका। केदार यांच्या बॅटमधून आणखी एक चौकार, 4 धावा। पाहायला मिळत आहेत केदार। सुरुवातीला आपण पाहिलं भूषण बनोटे यांची चांगली बॅटिंग पाहिली, प्रसन्न यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता आणि एक षटकार पंकज यांच्या बॅटमधून देखील आला होता। यावेळेस पंचांकडे अपील आणि हा बॉल डॉट असेल आणि डावाला फिनिशिंग टच देत आहेत केदार। केदार देखील चांगली कामगिरी करतायत। 63 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत। यशवंत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत। राइट आर्म राउंड द विकेट, यावेळेस मात्र वाईड बॉल पंचांनी कॉल केला। अवांतर धाव, फिरोज खान सर आमच्या दिशेने वळलेत आणि हिंदी जर कमेंट्री असते त्याने सांगितलं असतं अंपायर ने अपनी बाजुएं खोली और इस गेंद को वाइड करार दिया। 64 धावा धावफलकावरती आहेत। 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 बॉल अद्यापही या इनिंग मधले शिल्लक आहेत। यावेळेस देखील प्ले अँड मिस, 1 मोर डॉट डिलिव्हरी, एक चांगला बॉल पाहायला मिळाला। 7 बॉल मध्ये 14 धावांवरती नाबाद आहेत केदार। शेवटचा 1 बॉल शिल्लक, 64 धावा धावफलकावरती आहेत। मावली 11 सीड संघाच्या टॉस साठी या आलेले आहेत सिद्धिविनायक इनगाव आणि तवकीर 11 बदलापूर, या दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत। हा देखील फुल टॉस बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला। 1 धाव कंप्लीट झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, फंबल 1 नाही 2 वेळेस झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील। तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे। दोन्ही बॅटर आता एकाच एंडला आहेत आणि बॉल कॅदर केलाय यष्टिरक्षकानं आणि याच एंडला फलंदाज धावबाद आहे, म्हणजे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत परंतु बॉलिंग एंडला धावबाद झालेत, म्हणजेच धावफलकावरती धावा आहेत 66 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 67 इथून बनवाव्या लागतील। मुकलेश 11 गोरेगाव संघाला 67 धाव्यांची आवश्यकता आहे। आपण टॉस संपन्न करतोय।
सीड संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय अनिलजी बनवटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि तिचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय अनिलजी बनवटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने MLA आणि एका बाजूने आमदार चषक. ओके, सन्माननीय अनिलजी बनवटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. MLA असा कॉल केलाय आणि MLA ॲज इट इज आलाय. MLA ॲज इट इज आलाय. बनवटे साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. तर इंदगाव संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलात? कमीत कमी धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर एक समोर टार्गेट असणार आहे. टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचे पुढच्या मॅच साठी. आणि तुम्हाला दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इंदगाव संघानं टॉस जिंकले आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि या ठिकाणी त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. या ठिकाणी सीड संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा ही विनंती आहे. माऊली 11 सीड संघ आणि मुकलिश 11 गोरेगाव संघ आपण देखील आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवायची ही देखील विनंती या ठिकाणी असणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवरून आपण ऐकणार आहोत आवाज कल्याणचा, अर्थात आदरणीय प्रथमेश ठाकूर सर यांना धन्यवाद. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकाल आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला दाखवलं जातं. ओमसाई MTC लाईव्ह आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन आतिश पराट सध्या आमचं हे कॉमेंट्री बॉक्स कव्हर करतात. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे स्कोरर देखील जोडले जातात आणि ऑनलाईन सध्या आम्हाला सुयोग पाटील शिरडून देखील जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मला तर वाटतं 27 तारखेला त्यांची देखील याच क्रीडांगणावरती मॅच आहे. त्यामुळे ते देखील सध्या घर बसल्या ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे आमदार चषकाच्या या दमदार स्पर्धेमध्ये. एक नामांकित क्रीडा स्पर्धा आहे. जबरदस्त स्पर्धा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत आहोत. फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत क्रिकेट की इस बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट में गोरेगांव ग्रामस्थ मंडल आयोजित आमदार ट्रॉफी 2025 MLA ट्रॉफी नाइट क्रिकेट की एक सबसे बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट में से एक और महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर शुरू होता हुआ. दोनों टीम को जीत की ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे. मुकलिश 11 गोरेगांव बनाम माऊली 11 शील के बीच मुकाबला होगा. तो चलिए दोस्तों चलते हैं मुकाबले की ओर. एक बेहतरीन मुकाबला आप देखोगे. दो दिग्गज टीमों के बीच मुकाबला होगा. खेल का ये दूसरा सत्र शुरू होता हुआ 67 रन का यहाँ पर लक्ष्य है और ये लक्ष्य का पीछा किया जाएगा कि सफलतापूर्वक इस लक्ष्य को रुकाया जाएगा ये देखा जाएगा इस मुकाबले में. मुकाबले की शुरुआत दोनों टीम को जीत के लिए ढेर सारी शुभकामनाएं. पहली गेंद फुल टॉस थी ऑन साइड पर लपेटने का प्रयास वहां पर असफल रहा.
एक फील्डर गिर चुके हैं, लेकिन दूसरे ने कैच लपक लिया है। 0 पर लगता हुआ पहला बड़ा करारा झटका मुकलिश 11 गोरेगांव टीम के लिए। का पतन होता हुआ उस फील्डर को ज्यादा कुछ गंभीर दुखापत होगी तो देखिए वो बाहर बैठ सकते हैं। आपके एक्स्ट्रा प्लेयर है यहाँ पर, उनका इस्तेमाल आप कर सकते हैं। पहली गेंद पर यहाँ पर विकेट चटकाई। यहाँ पर देखिए बात करेंगे गौरव नामक इस गेंदबाज ने, बहुत ही बढ़िया गेंदबाज है। देखिए यहाँ पर पहली गेंद पर हालांकि उतनी बेहतरीन गेंद नहीं थी, लेकिन वहां पर देखिए फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। तो चलिए पहली गेंद पर यहाँ पर विकेट का पतन होता हुआ 0 रन पर लगता हुआ पहला बड़ा करारा झटका यहाँ पर बल्लेबाजी करती हुई मुकलिश 11 गोरेगांव टीम के लिए। मामूली 11 शील्ड टीम पहले 17 में तगड़ी बल्लेबाजी की, 66 रन लगाए स्कोरबोर्ड पर और 67 का पीछा करते हुए पहली गेंद पर विकेट चटकाई गौरव नामक इस गेंदबाज ने। यह अच्छी गेंद थी, ऑन साइड पर सहलाया इस गेंद को। फील्ड वहां पर मौजूद इनफील्ड में यानी 38 सर्कल के अंदर रुकाया गया। सिंगल के साथ पहला रन स्कोर कार्ड पर, पहली रन स्कोरबोर्ड पर लगती भी। इंदगांव बनाम तबकीर 11 बदलापुर के बीच अगला मुकाबला होगा और उसके बाद मितांश 11 नौजवान पाशाने बनाम यहां से जो टीम जीतेगी वे मुकाबला खेला जाएगा। दूर रखा गया यहाँ पर बल्लेबाज से, यस बारी सिरा लगा यहाँ पर विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुके गेंद। एक और बड़ी विकेट का पतन होता हुआ दूसरा बड़ा करारा झटका मुकलिश 11 गोरेगांव टीम के लिए। गणेश मैदान के बाहर। तगड़ी गेंदबाजी कहा जा सकता है इससे, क्योंकि हालांकि पहले ही ओवर में लगभग 2 विकेट यहाँ पर चटकाई और सिर्फ 1 रन खर्च किए। बहुत ही शानदार नफीतुली गेंदबाजी, बढ़िया। देखिए एक्यूरेसी बहुत इंपॉर्टेंट है। बतौर गेंदबाज यदि आप पहले ओवर में गेंदबाजी के लिए आए तो देखिए वहां से आपकी एक्यूरेसी बहुत मायने रखती है। तो देखिए पहले ओवर में हालांकि सिर्फ अब तक 1 रन खर्च किए और लगभग 2 विकेट चटकाई। अगली पेशकश बल्ले का भारी सिरा है, थर्ड मैन पर गेंद और नहीं भाई, टिप्पा खाकर गई गेंद। वहां पर फील्डर तो मौजूद थे शॉर्ट थर्ड पर, बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए। और रन की बात करेंगे तो रन नहीं मिलेंगे। देखिए 4 गेंदें अब तक फेंकी गौरव नामक इस गेंदबाज ने, अब तक तो इंप्रेस किया इस ओवर में। फुल टॉस ऑन साइड पर स्वीप किया है। पावर प्ले का ये ओवर है और यहां पर पावर पैक स्ट्रोक। फाइनली जिस स्ट्रोक में तलाश में थे, जिन रनों की तलाश में थे, वो रन आते हुए 4 रन। यस डेफिनेटली सही समय पर हालांकि सही संगीत आता हुआ डीजेएमएस विषय क्वालिटी सा। ओहो गैप में खेला है, बढ़िया स्ट्रोक है।
What a shot was that! क्लासिकल स्ट्रोक एग्जीक्यूट करते हुए कवर्स के पार शानदार कवर ड्राइव का नजराना पेश करते हुए मैदान में ये आता हुआ बैक टू बैक दूसरा चौवा पहले ओवर के समाप्ति के बाद 9 रन 2 विकेट के नुकसान पर। वाली 24 गेंदे और यहां से जीत के लिए लगभग 58 रन की जरूरत होगी। 24 गेंदे 58 रन, ये हमारा कमेंट्री बॉक्स आप देख सकते हैं। हमारे साथ हमारे स्कोरर मित्र मुशर्रफ देखिए हमारे साथ जुड़ते हुए और साथ ही साथ कंट्रोल रूम में रोशन फरार। आप देख रहे हैं दोस्तों ग्रामस्थ मंडल गोरेगांव आयोजित आमदार ट्रॉफी 2025, जिस प्रतियोगिता ने पूरे बदलापुर और ठाणे जिला को देखिए ठाणे डिस्ट्रिक्ट को यहाँ पर इस क्रिकेटमय वातावरण में तब्दील किया है, वही टूर्नामेंट आप देख रहे हैं दोस्तों। कई मजा जुड़े रहिए ओमसाई एमटीसी लाइव के साथ। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद कुछ स्कोर की बात करेंगे अपन। 9 रन 2 विकेट के नुकसान पर 24 गेंद 58 रन। लॉप करना चाह रहे थे लीजिए भाई एक और विकेट, तीसरे विकेट का यहां पर पतन होता हुआ भूषण नामक गेंदबाज आए गेंदबाजी के लिए दूसरे ओवर में और पहली गेंद पर विकेट झटका बैठे। गेंदे 58 रन। जैसे जैसे बात करेंगे आप पर देखिए मुकाबला आगे जा रहा है ना, वैसे वैसे एक बात देखिए आप देख सकते हैं कि यहाँ पर मुश्किलें बढ़ रही है यहाँ पर। खेल के दूसरे सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम मुकलिश 11 गोरेगांव के लिए हर एक गेंद यहाँ से नया चैलेंज लेकर आई है और देखिए जो चैलेंज आपके सामने उसे एक्सेप्ट करना होगा, कुछ स्वीकारना होगा और उसी के साथ तगड़ी बल्लेबाजी अब यहाँ से करनी होगी। ओवर नंबर 1 आपने देखा दोस्तों 9 रन आए वहां पर। ओवर नंबर 2 की शुरुआत विकेट के साथ की। अब यहां से बात करेंगे देखिए इक्वेशन बदलता हुआ 22 गेंदे 57 रन। हर एक गेंद बहुत जरूरी, सोच समझ कर खेलना होगा, सोच समझ कर मैदान के अंदर हर एक गेंद यहां पर देखिए स्ट्रोक लगाना होगा। यस पंचा शायद बेस्ट ट्राई के लिए रिव्यू लिया यहाँ पर, ऑनफील्ड अंपायर का रिव्यू होगा, नहीं बैटिंग टीम का शायद। फिरोज सर बैटिंग टीम का रिव्यू होगा यहाँ पर। चलिए चेक करेंगे यहाँ पर कंट्रोल रूम में हमारे बाला माने सर जुड़ते हुए। It's a fair delivery. It's a valid delivery. It's a valid delivery. Review unsuccessful. ध्यान दीजिए दोनों ही बल्लेबाज अब आपने रिव्यू गंवाया है, तो इस सत्र में फिर से रिव्यू की मांग ना करिए। 10 रन 3 विकेट के नुकसान पर 22 गेंदे 57 रन। ये इक्वेशन कि इस इक्वेशन का आपको पीछा करना होगा। चलिए माउली 11 शील्ड टीम टाइम के साथ कोऑपरेट करिए, तुरंत मुकाबले की शुरुआत करिए। भूषण नामक गेंदबाज दूर वाले छोर से कमेंट्री बॉक्स एंड से जब गेंदबाजी पहले ओवर में, हालांकि कि गेंदबाज मेरे ख्याल से गौरव थे, नफीतुल्ली गेंदबाजी हुई थी, लेकिन आखिरी 2 गेंदे वहां पर देखिए बल्लेबाज ने 2 तगड़े स्ट्रोक लगाए। वही बल्लेबाज फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर फुल टॉस कन्वर्ट नहीं कर पाए, तब्दील नहीं कर पाए बड़े स्ट्रोक में। खराब थी गेंद लेकिन उसका फायदा वहां पर उठा नहीं पाए बल्लेबाज। यदि फुल टॉस गेंद आप मैदान के बाहर नहीं भेजोगे तो भाई मुश्किलें आपके लिए बढ़ जाएंगी।
इस ओवर की 3 गेंदें भी विशेष। बल्लेबाजी करती हुई टीम मुकलिश 11 गोरेगांव ने अब रिव्यू भी गवाया है, मुश्किलें बढ़ चुकी है। अब बड़ा फैसला तय करना है। गेंद बहुत देर तक हवा में लहराती रही थी, लेकिन फील्डर को वहां पर ढूंढ कर निकाला है। डीप मिड विकेट पर एक अच्छा कैच, विकेट का होता हुआ पतन। चौथा बड़ा झटका लगता हुआ गोरेगांव टीम के लिए। ठोक दी। गोरेगांव के दर्शक बहुत खुश हो चुके हैं, क्योंकि अब मैदान के अंदर नए बल्लेबाज जिनके नाम से इस टीम को जाना जाता है वही मुकलिश आते हुए। और यदि मुकलिश ने, देखिए हमें अमर भाई हमें बता रहे हैं कि यदि मुकलिश ने 2-3 सिक्सर लगाए तो 1000 रुपए का नकद इनाम दिया जाएगा। क्या बात है। क्रिस गेल इस नाम से जाने जाते हैं ये बल्लेबाज। चलिए जो छोटे बच्चे वहां पर बाहर आइए आप, कोई गड़बड़ नहीं भाई वहां पर देखिए। नहीं हमारे ढमा भाई कहां पर है, क्या बात है। देखिए वहां नीचे से मुकाबले का आनंद लेते हुए फिरोज भाई आइए आप हमारे मंच पर आइए, आपका तहे दिल से स्वागत। हो विकेट का होता हुआ पतन। जैसे मैदान में गए थे वैसे ही मैदान के बाहर आते हुए एक और बड़ा करारा झटका। मुकलिश 11 टीम की रील की हड्डी टूट चुकी है। अब चषक आमचा साऱ्यांना ठाव, ठाणे रायगड जिल्ह्यात गाजतय नाव, चषक आमचा साऱ्यांना ठाव, जमलन सारे मैदानाव, जागवून ठेवलाय सारा गाव, वागणी शहरान गोरे गावान आयोजन आहे लखान, वागणी शहरान गोरे गावान आयोजन आहे लखान। बेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान, बेरे दादानी ठेवलाई आज। थैंक यू डीजे। 1.5 ओवर का खेल समाप्त और पारी माना कि देखिए लड़खड़ा चुके हैं, पूरी तरह से बिखर चुके हैं, ताश की पत्तों के बंगले की तरह ऐसे कह सकते हैं कि पूरी तरह से बिखर चुके हैं पारी मुकलिश 11 गोरेगांव टीम की, क्योंकि रील की हड्डी इस टीम की अब मैदान के बाहर हो चुकी है। लॉप करने का प्रयास, संपर्क उतना चाहिए नहीं, छठा विकेट आ सकता है और कैच लीजिए यहां पर ड्रॉप। कैचेस विन द मैचेस, कैच लो और मैच जीतो, ये इक्वेशन है भाई। डमा भाई वहां पर बहुत नाखुश नजर आते हुए, क्योंकि टीम का प्रदर्शन उतना अच्छा है नहीं। 2 ओवर का खेल समाप्त, 12 रन 5 विकेट के नुकसान पर 18 गेंदे 55 रन। आमदार चषकाची आहे अनपण शान, कार्य सम्राट साहेब महान, आमदार चषकाची आहे अनपण शान, कार्य सम्राट साहेब महान, लहान थोर सारे देती मान, असे साहेब जीव की प्राण, किसन का थोरे साहेब ठाणे। और तो चलिए 2 ओवर का खेल समाप्त, 12 रन 5 विकेट के नुकसान पर 67 का रनों का यहाँ पर पीछा करना है। और पीछा करते हुए अब पहली 12 गेंदों में सिर्फ और सिर्फ 12 रन लगे स्कोर बोर्ड पर, 18 गेंदे 55 रन। ये इक्वेशन, इस इक्वेशन को जानकर समझकर जांचकर परख कर यहाँ पर बल्लेबाजी अब करनी होगी। डीके एंड टीम तैयार होती हुई यहाँ पर टीम इन गांव अगले मुकाबले के लिए। ऑन साइड पर लॉब किया, ये बढ़िया संपर्क है, ये बहुत ही बेहतरीन टाइमिंग है, बेमिसाल टाइमिंग के साथ मिड विकेट हवाई यात्रा पर भेज दिया है। मैदान के दुगना लंबा ये छक्का नहीं मेरे भाई, ये अट्ठा नहीं मेरे भाई, ये धस्सा लगाया है।
बेहतरीन धुन। 12 बजकर गए भाई, अब एक बज चुका है लगभग। एकनाथ माली आने दीजिए DJMS। विषय क्वालिटी सा, क्या बात है। 18 रन 5 विकेट के नुकसान पर 2.1 ओवर के बाद। अगली गेंद गौरव उधर विकेट से आए थे, लॉब किया है। इस बार भी टाइमिंग है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद और लीज है भाई। मोए मोए ये क्या कर दिया आपने, आसान सा कैच और आपने गवाया वहां पर। आसान सा कैच था, कैच किया है ड्रॉप। गेंदबाज नाखुश क्योंकि इनके इस ओवर में एक और बल्लेबाज को जीवनदान मिला है। दूर रखा गया, इस बार बचने का प्रयास यहां पर गेंदबाज भी कर रहे और सफल रहे। डॉट बॉल का इजाफा होता हुआ बिंदी गेंद आते भी। इससे पहले जो कैच छूटा था, देखिए कैजुअल अप्रोच, रोशन देखिए वहां पर कैजुअल अप्रोच नजर आया उस फील्डर के माध्यम से। आसानी से लेने गए कैच और वहीं पर नुकसान हुआ। 15 गेंदे और 48 रन की जरूरत। हालांकि 5 विकेट अब तक गवाई यहां पर मुकलेश 11 गोरेगांव ने। लेकिन क्रिकेट है भाई, कब कहां से कैसे काटा बदल देगा ये खेल, ये बताना बहुत ही मुश्किल है। मुश्किल ही नहीं, लगभग नामुमकिन है। एक और डॉट बॉल। आने वाली 14 गेंदें जीत के लिए 48 रन बनाने। जैसे जैसे मुकाबला आगे जा रहा है वैसे वैसे रोशन देखिए बात करेंगे पर मुकलेश 11 गोरेगांव टीम मुश्किल में नजर आती भी। मुश्किलें बढ़ चुकी है अब। ओ ये खराब थी गेंद। फिरोज खान सर मुड़ते हुए और इशारा करते हुए इट्स अ वाइड बॉल। दोनों ही बाय फैलाते हुए बताते हुए हमारे अंपायर्स। फिरोज खान सर देखिए बात करेंगे यहाँ पर निरंजन जी सावंत सर, बाला माने सर जिन्हें हम प्यार से बाला मामा बुलाते। भले का बाहरी सिरा लगा था वहां पर, कोई रन नहीं। वहां पर एक और डॉट बॉल। यदि गेंद को नहीं खेलते, अटेम्प्ट नहीं करते रोशन, तो मेरे ख्याल से अतिरिक्त रन मिल सकती थी। क्योंकि एक्शन रिप्ले देखिए दोस्तों टेलीविजन स्क्रीन पर, बहुत दूर रखा था। और यस डेफिनेटली अतिरिक्त रन मिल सकती थी यदि छेड़छाड़ नहीं करते तो। लेकिन छेड़खानी करने का प्रयास महंगा साबित हुआ। वहां पर 13 गेंदे 47 रन। रिवर्स खेला है भाई, ये स्विच हिट नहीं, ये तो स्वीट हिट लगाया है। इट्स आउट ऑफ द पार्क, मैदान के बाहर सीधे हवाई यात्रा पर दर्शक दीर्घा में गई है गेंद 6 रन के लिए। 12 गेंदे 41 रन की जरूरत। फिर ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर 12 गेंदे 41 रन. याद रखिए येणारी 12 बॉल आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. अशी कित्येक हजारावर गाणी खरं तर रोशन एकनाथजी माळी यांची तुम्ही नेहमी ऐकता. बालाच्या शेंगा असतील, नाईट क्रिकेट मध्ये एकनाथजी माळी यांची गाणी भरपूर चालतात. बाराग आता बाराग, बहुत से गाने ऐसे देखिए एकनाथ जी माली सर इनके देखिए बहुत चर्चा में रहे. आज सिद्ध DJMS के माध्यम से एक और एकनाथ जी माली इनका बेहतरीन संगीत. एकनाथ जी माली सर के बहुत बड़े फैन है हमारे रोशन. और 82 से उसाटने के टूर्नामेंट जब हम कवर कर रहे थे, आखिरी दिन में योगेश मडवी सर हमारे साथ थे. और तब ऑनलाइन देखिए हमारे साथ रोशन पराट सुबह 5 बजे तक जुड़े थे, क्योंकि उन्हें रोशन पराट देखिए एकनाथ जी माली सर के बहुत बड़े फैन है. उनके संगीत सुनने के लिए सिर्फ और सिर्फ वहां पर, क्योंकि लाइव ऑर्केस्ट्रा था एकनाथ माली सर का, और सिर्फ उनका संगीत सुनने के लिए रोशन पराट सुबह 5 बजे तक जागे थे हमारे साथ. 12 गेंदे 41 रन. 12 ball still remaining, 41 runs required to win. मुकलेश 11 गोरेगांव टीम के लिए मुश्किलें बहुत बढ़ चुकी है अब. ओ इस बार बढ़िया स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, बहुत ऊपर गई थी गेंद लेकिन दूर ही नहीं नाप पाए. फील्डर वहां पर मौजूद थे, आसान सा मौका उनके लिए और मौके को कन्वर्ट किया पर विकेट में 6ठे विकेट का पतन.
खर तर महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कवी गायक त्यांना इथे आता बसल्या क्षणी कधी त्यांच्या डोक्यात काय येईल आणि त्यांना कशी गाणी सुचतील याचा काही नेम नाही। त्यामुळे नेहमी चर्चेत राहिलेले नाम है एकनाथ जी माई यांचं संगीत तुम्ही ऐकत आहात। दो चलिए अब आने वाली 11 गेंदें जीत के लिए 41 रन की जरूरत, 41 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 11 डिलीवरीज। हाल फिलहाल पहली गेंद पर यहाँ पर विकेट छटकाई, 22.36 के औसत से यहाँ पर अभी भी रन बनाने मुश्किल, अब बहुत मुश्किल यहाँ से मुकाबला जीतना मुकेश 11 गोरेगांव टीम के लिए। अगली पेशकश दूर वाले छोर से दूर रखा, वाइड बॉल, अतिरिक्त रन के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ 27, 6 विकेट के नुकसान पर 40 रन की जरूरत अभी भी इस ओवर में। 11 गेंदें शेष इस सत्र में, माफ करिए। 1:13 हो चुके हैं। टाइम के साथ सभी टीमों को यहाँ पर कॉपरेट करना होगा। इसके बाद हालांकि बात करेंगे, लगभग मेरे ख्याल से 3 मुकाबले अभी भी शेष होंगे। अगला मुकाबला का इंदगांव बनाम तवकीर 11 बदलापुर के बीच, उसके बाद मितांश 11 नौजवान पाशाने बनाम यहाँ से जो टीम जीतेगी वो खेलेगी, और उन 2 मुकाबले में जीती हुई टीमें आज के इस रात का आखिरी मुकाबला खेलेंगी। रिवर्स खेलने का प्रयास, शॉर्ट थर्ड मैन पर यह गेंद, तो चलिए आइए कमेंट्री बॉक्स में। नहीं, हमारे कुछ दर्शक यहाँ पर हमारे अतिथि मंच पर आमदार ट्रॉफी 2025, देखिए ये बेहतरीन है, कुछ ना कुछ अलग। देखिए ओमसा एमटीसी के माध्यम से मेरे ख्याल से अब टेलीविजन स्क्रीन के टॉप साइड पर यानी ऊपरी भाग पर यदि आप देखोगे तो इस प्रतियोगिता का नाम आप देख सकते हैं दोस्तों। क्या बात है, रोशन फराट, बहुत ही बेहतरीन, हर बार कुछ ना कुछ अलग। राइट साइड ऑफ स्क्रीन कॉर्नर में आप देखोगे, राइट साइड में ओमसा एमटीसी का लोगो आप देख सकते हैं। लेफ्ट हैंड साइड में जिन्होंने हमें महत्वपूर्ण सहकार्य किया, यहाँ पर उनका सबका आप एडवर्टाइजमेंट दे सकते हो। ये बहुत बेहतरीन टेलीकास्ट फिलहाल, लेकिन ये गेंद रुकने वाली नहीं है भाई। आउटफील्ड बहुत फास्ट है, निकल गई बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए। बहुत ही बेहतरीन पहली रात आज की एमएस के नाम, आज की शाम एमएस के नाम ऐसे कहना होगा रोशन, क्योंकि मजा आया आज की पहली रात में। ओमसा एमटीसी लाइव की हमारी पूरी टीम, हमारे साथी एमएस डीजे की पूरी टीम, कमेंट्री बॉक्स में हमारे योगेश मडवी सर, इनका हम जिक्र करेंगे, जिनको सुनते हुए हिंदी कमेंट्री हमने शुरू की पिछले 2 सालों में। साथ ही साथ बदलापुर के बेहतरीन आवाज तुषार जी शिंदे सर, इनका जिक्र करेंगे। गैप में खेला है, फील्डर भाग रहे थे और भागते ही रहेंगे, गेंद निकल गई बाउंड्री लाइन के पार। आता हुआ शानदार 4 ओवर की समाप्ति इस चौथे ओवर के बाद। कुल टोटल की बात करेंगे यहाँ पर स्कोर मित्र में बताते हुए, स्कोर आकर पहुंचा 36 रन। अब आने वाली 6 गेंदें 31 की जरूरत। अतिरिक्त खर्च करने का, फील्डिंग तुरंत लगा लीजिए। माउली 11 शील्ड टीम, ये आखिरी कॉल होगा आपके लिए, ध्यान दीजिए। समय के साथ बार बार एक ही कॉल और एक ही अनाउंसमेंट नहीं की जाएगी, ध्यान दीजिए। ये कल भी लगभग 8 मुकाबले में कवर करने, आज हालांकि पहला दिन था इस प्रतियोगिता का और इसीलिए देरी से मुकाबले शुरू हुए, लेकिन कल समय के साथ कोई गड़बड़ नहीं होगी, ध्यान दीजिए। तो चलिए ध्यान दीजिए, कल का लॉस देखिए, हम पर बात करेंगे शाइन 11 गोरेगांव बनाम अल्टीमेट बॉयज बदलापुर एक्स्ट्रा पोल का पहला मुकाबला खेला जाएगा। और उसके बाद आज जो टीम जीती है यहाँ पर यानी कुड़साबरे बनाम उस मुकाबले से जो टीम आगे आएगी उसके बीच शायद 4 ओवर का मुकाबला तुरंत खेला जाएगा। उसके बाद मुकाबला होगा आदर्श बी बनाम सावरे बॉयज और उसके बाद का मुकाबला होगा खाड़ियाचा पाड़ा बनाम दिलीप वांगनी।
फिर एक बार अनाउंसमेंट करता हूँ, ध्यान दीजिए। पहला मुकाबला कल के इस नाइट टूर्नामेंट का ठीक 6 बजे खेला जाएगा। शायन 11 गोरेगांव बनाम अल्टीमेट बॉयज बदलापुर एक्स्ट्रा पोल का पहला मुकाबला। उसके बाद इस मुकाबले से जो जीतेगा वो खेलेगा तुरंत कुड़सावरे के बनाम, वो मुकाबला होगा। और उसके बाद का जो मुकाबला होगा तीसरा आदर्श बी बनाम सावरे बॉयज, और चौथा मुकाबला होगा खाड़ियाचा पाड़ा बनाम दिलीप वांगनी। उसके बाद SP 11 वांगनी, डबलेपाड़ा सागर और अंबेशिव बनाम दामद अफन के बीच होगा मुकाबला। तो कल भी बहुत बेहतरीन मुकाबला है। अमर भाई देखिए मजा आएगा। कल की दूसरी रात में हमारे साथ मैडी सर देखिए यहाँ पर बदलापुर समालोचन समिति विद्यमान अध्यक्ष, उनके साथ बात करेंगे यहाँ पर तुषार जी शिंदे सर और हमारे गुरुवर्य जिन्होंने शुरुआती दौर में हमें बहुत यहाँ पर देखिए बड़े बड़े मंच उपलब्ध करके दिए, यानी रोशन जी संते सर, इनका आभास कल की इस टूर्नामेंट में आप सुनोगे। लेकिन आज मजा आया, आज पूरी रात में बहुत मजा आया, क्योंकि योगेश जी मडवी सर और तुषार जी शिंदे सर हमारे साथ जुड़े थे। साथ ही साथ हमारे अंपायर जी के निरंजन जी सावंत सर, इनका जिक्र करेंगे, फिरोज जी खान सर और हमारे बाला माने सर, यानी बाला मामा जी को हम प्यार से कहलाते। अब सिर्फ और सिर्फ औपचारिकता शेष ये कह सकते हैं हम, क्योंकि 3 गेंदे और जीत के लिए लगभग देखे रोशन 29 रन की जरूरत है। लेकिन रोशन भूलिए मत, शिडोंग के मैदान में जब हम आजाद मैदान शिडोंग पर शिडोन ट्रॉफी इस साल हम कवर कर रहे थे रोशन, इसी साल हेदुटने बनाम गोलिली के बीच हमने मुकाबला देखा था रोशन। 3 गेंदों में 21 की जरूरत थी और अविनाश कालन नामक गेंदबाज ने 23 रन खर्च किए थे और हेदुटने टीम ने मुकाबला गंवाया था, गोलिली टीम ने मुकाबला जीता था। तो ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर क्या कब कैसे पलटेगा इसका कोई जवाब नहीं। 3 गेंदे 29 रन। ये बड़ा स्ट्रोक आया है, देर आए लेकिन दुरुस्त नहीं आए भाई, क्योंकि अक्सर मराठी में कहते हैं जत्रा संपल्याच्या नंतर जर तुम्ही दुकान मांडाल तर त्याचं काही काम नाही, कारण वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला। 2 गेंदे 23 रन। रिवर्स खेलने का प्रयास, आसिफ 1 रन। सिर्फ औपचारिकता शेष। इस मुकाबले में आज के इस रात का सबसे बड़ा टोटल माउली 11 ने सेट किया था। आज इस मुकाबले में 66 रन बनाए। आखिरी गेंद 22 रन की जरूरत। माउली 11 शील्ड टीम बनाम मुकेश 11 गोरेगांव। और तो चलिए इसी के साथ डॉट बॉल 21 रन के साथ ये बड़ी जीत दर्ज की यहाँ पर इस प्रतियोगिता में माउली 11 शील्ड टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं माउली 11 शील्ड टीम। हार्ड लक टफ लक मुकेश 11 गोरेगाव। दोन्ही संघांना विनंती असेल लाइनअप करायचं, शेकहँड करायचं आणि मगच मैदान सोडायचंय। दोनों टीमों से गुजारिश होगी लाइनअप करिए, शेकहँड करिए, उसके बाद मैदान छोड़िए। आणि पुढचा सामना इंदगाव विरुद्ध तवकीर 11 बदलापूर। फिल्डिंग आपण लगेच सेट करा। डीके फिल्डिंगचा निर्णय घेतलाय तुम्ही, सामनावीराकडे आपण लगेच वळतोय, नो डाऊट अबाउट या मॅचचा